नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स रिपोर्ट्स 19.4% इयर ऑन इयर बेसिस रेव्हेन्यू ग्रोथ इन Q4 financial year 2025 reaches rupees 161.76 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, याला तुम्ही Q4च्या रिझल्टचा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये स्टँड अलोन रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन होता 135.43 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 19.4%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 161.76 कोटी रुपये. चला तर बोलूया उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या बँकने सुद्धा आपला फायनान्शियल इयर 2025च्या बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, हा अपडेट 7 एप्रिल म्हणजे आजचाच आहे. तर चला बघूया कसा आला आहे या कंपनीच्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा ग्रॉस लोन पोर्टफोलिओ क्वार्टर बेसिसवर 3.2%ने आणि इयर ऑन इयर बेसिसवर 7.5%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 19,666 कोटी रुपये. आणि याचा JLG लोन पोर्टफोलिओ क्वार्टर बेसिसवर 5.4 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 17%ने ग्रो होऊन या Q4मध्ये आला आहे 9,207 कोटी रुपये. तसेच या बँकचा नॉन JLG लोन पोर्टफोलिओ क्वार्टर बेसिसवर 12.2 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 45.1%ने इन्क्रीज होऊन आला आहे 10,459 कोटी रुपये. तसेच या बँकचा टोटल डिपॉझिट्स क्वार्टर बेसिसवर 6.9 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 23.4%ने इन्क्रीज होऊन 21,566 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा कासा डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 31%ने आणि क्वार्टर बेसिसवर 18.1%ने इन्क्रीज होऊन 4,692 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा रिटेल टर्म डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 33.5%ने आणि क्वार्टर बेसिसवर 4.6%ने इन्क्रीज होऊन आला आहे 10,635 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या बँकचा बल्क टर्म डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 5.3% आणि क्वार्टर बेसिसवर 3.4%ने इन्क्रीज होऊन 6,238 कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा कासा रेशो फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये आला आहे 21.8%. चला आता बोलूया कल्याण ज्वेलर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स लिमिटेड Q4 फायनान्शियल इयर 2025 अपडेट. रेव्हेन्यू ग्रोज 37% टू रुपीज 4,563.72 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 24च्या Q4मध्ये होता 4,000
563.72 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 37%ने ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो 31 मार्च 2025 नुसार कल्याण ज्वेलर्स लिमिटेडचे टोटल स्टोअर झाले आहे 388. चला आता बोलूया मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो मॅक्रोटेक डेव्हलपर्स क्लॉक्स ₹17,630 करोड इन फायनान्शियल इयर 2025 प्री सेल्स बिट्स ॲन्युअल गायडन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा बिझनेस अपडेट दिला आहे. तर मित्रांनो क्वार्टर 4मध्ये याची प्री सेल्सने रेकॉर्ड अचीव केला आहे आणि ती आली आहे 4,810 कोटी रुपये. आणि फायनान्शियल इयर 2024-2025मध्ये ती आली आहे 17,630 कोटी रुपये. आणि मित्रांनो एवढंच नाही तर याने गायडन्ससुद्धा सरपास केला आहे. म्हणजे मित्रांनो जेवढी या कंपनीला अपेक्षा होती त्यापेक्षा चांगला या कंपनीने परफॉर्म केला आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो हा अपडेट आला आहे 7 एप्रिल 2025, म्हणजे आज 3:51 म्हणजे दुपारी जवळपास 4 वाजता. तर मित्रांनो इरिडाने 15 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि इरिडा 15 एप्रिल 2025ला आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते, म्हणजे पुढच्या येणाऱ्या मंगळवारी. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो अडानी पोर्ट्स बिगन्स ऑपरेशन्स ॲट कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने कोलंबोच्या पोर्टवर असलेल्या कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनलवर ऑपरेशन्स म्हणजे कामकाज सुरू केले. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो मुकेश अंबानी हिट्स जॅकपॉट, कॅम्पा कोला क्रॉसेस ₹1,000 कोटी रेव्हेन्यू इन जस्ट सेक्युअर मोर दॅन इज धिस जिओ मुवमेंट फॉर अंबानी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेडचा एक ब्रँड आहे ज्याचं नाव आहे कॅम्पा कोला. तर मित्रांनो या ब्रँडने फक्त 18 महिन्यामध्ये म्हणजे 1.5 वर्षामध्ये 1,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा रेव्हेन्यू क्रॉस केला आहे. आणि त्याचसोबत भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये बेवरेजेस मार्केटमध्ये 10% जास्तीचा मार्केट शेअर सेक्युअर केला आहे. आणि मित्रांनो यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा बिझनेस जबरदस्तपणे ग्रो होत आहे. या टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. आणि मित्रांनो हा अपडेट आला आहे 7 एप्रिल म्हणजे आज दुपारी जवळपास 1:30 वाजता. तर मित्रांनो टाटा स्टीलने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर चला बघूया कसा आहे या कंपनीच्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा बिझनेस अपडेट. तर मित्रांनो सगळ्यात पहिले बघूया टाटा स्टील लिमिटेडची प्रोडक्शन व्हॉल्यूम. तर मित्रांनो टाटा स्टील लिमिटेडच्या टाटा स्टील इंडियाचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये प्रोडक्शन व्हॉल्यूम आहे 5.51
मिलियन टन आणि इंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये आहे 21.75 मिलियन टन्स. तसेच टाटा स्टील नेदरलँड्सचा क्वार्टर 4मध्ये प्रोडक्शन व्हॉल्यूम आहे 1.63 मिलियन टन आणि इंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये आहे 6.75 मिलियन टन. तसेच टाटा स्टील थायलंडचा क्वार्टर 4मध्ये प्रोडक्शन व्हॉल्यूम आहे 0.31 मिलियन टन्स आणि एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये आहे 1.18%. चला आता बघूया टाटा स्टील लिमिटेडचा डिलिव्हरी व्हॉल्यूम. तर मित्रांनो, टाटा स्टील इंडियाचा क्वार्टर 4मध्ये डिलिव्हरी व्हॉल्यूम आहे 5.60 मिलियन टन्स. तसेच एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये याचा डिलिव्हरी व्हॉल्यूम आहे 20.94%. तसेच टाटा स्टील नेदरलँड्सचा क्वार्टर 4मध्ये डिलिव्हरी व्हॉल्यूम्स आहे 1.72 मिलियन टन्स आणि एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये आहे 6.22 मिलियन टन्स. तसेच टाटा स्टील UKचा क्वार्टर 4मध्ये डिलिव्हरी व्हॉल्यूम आहे 0.64 मिलियन टन आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025मध्ये याची डिलिव्हरी व्हॉल्यूम आहे 2.51 मिलियन टन. तसेच टाटा स्टील थायलंडची डिलिव्हरी व्हॉल्यूम आहे क्वार्टर 4मध्ये 0.32 मिलियन टन्स. तसेच एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये आहे 1.19 मिलियन टन्स. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.